आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली येथील लोटस टेम्पल पाहणार आहोत। तर हे आहे प्रवेशद्वार। इथून आपल्याला आत जावं लागतं आणि या ठिकाणी आपली चेकिंग झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो। या ठिकाणी पहा चेकिंग केली जाते आणि मग आत गेल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चालत चालत लोटस टेम्पलकडे जावे लागते। साधारणतः या गेट पासून लोटस टेम्पल 700 ते 800 मीटर अंतरावरती आहे। इथून आपल्याला चालत चालत लोटस टेम्पलकडे जावे लागते। जाताना आपण पाहू शकता की लोटस टेम्पलच्या परिसरामध्ये खूप सुंदर असं उद्यान आहे। वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, फुलझाडं आहेत आणि सगळा परिसर तुम्हाला हिरवागार दिसेल आणि फार स्वच्छता आहे लोटस टेम्पलच्या या परिसरामध्ये। आपण आता लोटस टेम्पलच्या दिशेने चाललो आहोत। तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो की लोटस टेम्पल हे 1986 रोजी पूर्ण करण्यात आलं, लोकांसाठी खुलं करण्यात आलं। लोटस टेम्पल हे एक बहाई उपासनागृह आहे आणि या उपासनागृहामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश दिला जातो। त्याचबरोबर स्त्री पुरुष असा भेदभाव न करता प्रत्येकाला या बहाई उपासनागृहामध्ये प्रवेश दिला जातो। आपण लोटस टेम्पलच्या दिशेने चाललो आहोत। तर मी सांगत होतो जवळपास 26 एकर जागेमध्ये हे लोटस टेम्पल आणि त्याचा परिसर आहे। संपूर्णतः लोटस टेम्पल तुम्हाला दिसते आहे, फार सुंदर आणि देखणं असं हे लोटस टेम्पल आहे। याची रचना कमळाच्या आकाराची आहे म्हणून याला लोटस टेम्पल असं म्हणतात। जगभरातील आणि आपल्या भारतातील सर्वांचं आकर्षण आहे हे लोटस टेम्पल। खूप लोक लोटस टेम्पल पाहण्यासाठी या ठिकाणी येतात। जवळपास 9 पाकळ्या आहेत कमळाच्या पाकळ्यासारख्या आणि त्या पूर्ण संगमरवरी दगडांनी बनवलेल्या आहेत। त्याचबरोबर 9 तलाव देखील आहेत। तर कमळाचा आकार दिलेला आहे या मंदिराला आणि म्हणूनच याला लोटस टेम्पल असं म्हणतात। फार सुंदर असं हे लोटस टेम्पल आहे। मी लांबून तुम्हाला व्ह्यू त्याचा दाखवतोय लोटस टेम्पलचा आणि खूप लोक लोटस टेम्पल पाहण्यासाठी येतात। सर्व परिसर फार सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि तुम्ही पहा सर्वत्र हिरवळ आहे। अगदी मन प्रसन्न होतं या लोटस टेम्पलकडे येताना। भरपूर लोक या ठिकाणी बघा लोटस टेम्पल पाहण्यासाठी आलेले आहेत। मी तिकडेच आपण चाललो आहोत आता। समोर पहा या ठिकाणी समोर जे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी आपण आपल्या चपला शूज काढून ठेवू शकतो आणि चपला शूज काढल्यानंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे। या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। पहा लोटस टेम्पल। चपला शूज ठेवल्यानंतर आता आपण पुढे निघणार आहोत लोटस टेम्पलच्या दिशेने। लोटस टेम्पल मध्ये आपण ध्यानधारणा करू शकतो, उपासना करू शकतो, कोणत्याही धर्मग्रंथाचं वाचन करू शकतो, मनन करू शकतो, परंतु कुठल्याही प्रकारची पूजा अर्चा आपण करू शकत नाही किंवा फोटो विधी वगैरे असे कोणतेही करू शकत नाही। तर आपण आता ह्या लोटस टेम्पलकडे पायऱ्याने चढत चाललो आहोत। पायऱ्यांची रचना बघा कशी केलेली आहे। आपल्या पायाला चटके बसू नयेत म्हणून अशा प्रकारचं अंथरूण त्या पायऱ्यांवरती टाकलेलं तुम्हाला दिसेल। लोकांची गर्दी आहे। देश विदेशातून लोक हे लोटस टेम्पल पाहण्यासाठी येतात। फार आकर्षणाचं केंद्र आहे दिल्लीमध्ये असलेलं हे लोटस टेम्पल। आपण वरती चाललेलो आहोत आता लोटस टेम्पलच्या कडे। हे पहा हे तलाव आहेत। अशा प्रकारचे 9 तलाव आहेत, 9 पाकळ्या, 9 तलाव। आता अगदी जवळ आपण लोटस टेम्पलच्या आलेलो आहोत। जवळून पाहिल्यानंतर लोटस टेम्पल खूप देखणं दिसतं आपल्याला। संपूर्णतः संगमरवरी दगडापासून हे बनवलेलं आहे आणि इथं मी मगाशी माहिती सांगितली इथे दिलेली आहे बहाई उपासना मंदिर। हिंदीमध्ये माहिती आहे, तुम्ही वाचू शकता। ध्यानधारणा करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी हे उपासनागृह आहे। कोणत्याही जातीच्या धर्माच्या लोकांसाठी सगळ्यांसाठी खुलं आहे हे उपासनागृह। कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही। वरती आल्यानंतर या ठिकाणी पहा लोकांची गर्दी भरपूर आहे
आणि गर्दी भरपूर असल्या कारणानं या ठिकाणी प्रत्येकांना रांगेत उभा केलं जात आहे। आम्ही सगळेजण रांगेमध्ये उभे आहोत आतमध्ये प्रवेश करण्यासाठी। आणि तुम्हाला मी सांगेन की या उपासनागृहाची क्षमता 1300 लोक उपासना करण्यासाठी बसू शकतात। तशी क्षमता 2500 लोकांची आहे, परंतु जे बाक आतमध्ये आहेत बाकडी त्याच्यावरती 1300 लोक बसू शकतात उपासना करण्यासाठी। आम्ही असे रांगेत उभे राहिलो आणि तुम्हाला मी बाहेरून आतला व्ह्यू दाखवतो की अशा पद्धतीनं आतमध्ये बाकडे आहेत, लोक उपासना करण्यासाठी बसलेले आहेत। गर्दी होऊ नये म्हणून थोड्या लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय। आतमध्ये कुठल्याही प्रकारची मूर्ती नाही, काय नाही, आपण शांतमध्ये आतमध्ये जाऊन आपण उपासना करायची आहे, ध्यानधारणा करायची आहे। तर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत। आतमध्ये आल्यानंतर हा आतून तुम्हाला व्ह्यू दाखवतोय लोटस टेम्पलचा। हे छत आहे, छतावरती बघा फार सुंदर असं आहे हे आतली जो काही म्हणजे बुरुज आहे त्याच्या आतील बाजू मी दाखवतोय तुम्हाला, फार सुंदर असे आहे। खूप देखणं असं हे लोटस टेम्पल दिल्ली येथे आहे। लोटस टेम्पल आतून कसं दिसतं हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवतोय। लोक उपासना करण्यासाठी बसलेले आहेत। बाहेरून आपण पाहिलं की अशा पद्धतीनं आतील बाजू दिसते, बाकड्यांची व्यवस्था केलेली लोकांना बसण्यासाठी। आणि बाहेरचं हे जे आहे सौर पॅनल आहेत, तुमच्या माहितीसाठी दिल्लीमध्ये लोटस टेम्पल हे एकमेव असं टेम्पल आहे जिथं स्वतः वीज निर्मिती केली जाते, सौर पॅनलचा वापर केला जातो। जवळपास 120 मेगावॅट वीज निर्मिती येथे होते। तर हे लोटस टेम्पल आपण पाहिलेलं आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की या 9 पाकड्या आहेत आणि अशा पद्धतीचे 9 तलाव आहेत लोटस टेम्पलमध्ये। लोक आता लोटस टेम्पल पाहून खाली चाललेले आहेत, आम्ही देखील आता परत चाललेलो आहोत। वरून तुम्हाला मी लोटस टेम्पलचा परिसर दाखवतो आहे। जेव्हा तुम्ही दिल्लीला याल नक्की लोटस टेम्पलला भेट द्या। धन्यवाद।